CI2 संघटनेचा कामगारांना कामावर, कामगारांना कामावर असं कसं देत नाही, कामगार एकजुटीचा। राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। गेले 10-12 वर्षापासून हे कामगार सतत महानगरपालिकेमध्ये मानधनाच्या नावावर, ठेकेदारीच्या पद्धतीवर, डेली वेजेसच्या नावावर सतत काम करत आहेत। मागच्या वेळेस ह्या कामगारांना मानधनावरून काढून कंत्राटी पद्धतीने आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी टाकले होते। आताही तीच पद्धत होती, परंतु गेले 1 जुलैपासून हे कामगार घरी आहेत। तरी आमची प्रमुख मागणी आहे की पहिले ह्या कामगारांना कामावर घ्या। काय चर्चा झाली का? चर्चा झालेली आहे। ते म्हणताय की ठेका देणार आहोत, महासभेत ठराव झालेला आहे, महासभेत ठराव ठेवू, त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ। त्याच्यामुळे हे कामगार किती दिवस घरी बसतील? कारण की 2-4 दिवस जरी घरी राहिलं तरी 4 महिन्याची परिस्थिती बदलते। ऑलरेडी त्यांना 4च तासाचं किमान वेतन आहे। 4 तासाच्या किमान वेतनमध्ये अत्यंत अल्प पगारात ते कसं बसा तो घर संसाराचा गाडा चालवतात। त्याच्यात ते जर कधी महिनाभर घरी ठेवलं तर त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होईल। त्यामुळे आम्हाला इथं आंदोलन बसावं लागलं। किती लोक आहेत? 500च्या आसपास लोक आहेत, 500-550। आयुक्त साहेबांना आपण पत्र दिलेलं होतं, काय चर्चा झाली? आयुक्त साहेबांचं हेच म्हणणं आहे की थोडं थांबा, उद्या करतो, परवा करतो, असे 15-16 दिवस गेलेले आहेत। जेव्हा कर्मचारी काम करत होते तेव्हा काय अडचण आली आणि तुम्ही आंदोलन केले, मग काय उत्तर देतात ते? जर आम्ही 1 दिवसाचं जरी आंदोलन केलं तर तुम्ही अत्यावश्यक सेवेत आहेत, तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, कायद्यानुसार तुम्ही जनतेला वेठीस धरू शकणार नाही। पण आज 18 दिवस झाले, आज लोक घरी आहेत। मला माहिती नाही साफसफाई कशी होती। आता अत्यावश्यक सेवा वाटत नाही का नगरपालिकेला? हा मोठा प्रश्न पडतो आहे। पारखे साहेब काय म्हणणार? नाही, त्यांचं निवेदन घेऊन आता आयुक्त सरकार नाही आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कामावर 500 से जास्त कर्मचारी मतलब ते कामावर नाही, मग शहराची स्वच्छता कसं काय सांगणार? आपलं परमानंट लोक टाकले ना, प्रभाग 1 आणि 4 परमनंट लोक किती? परमानंट लोक 700 700 मध्ये यांची आपल्याला गरज नाही। 700 मध्ये नाही, तो निर्णय तर वरिष्ठ लेवल आता मी सांगतो ना, त्यांना म्हटलं निवेदन द्या आल्यावर सर 700 मध्ये निवेदन यांनी पहिले पण आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। नाही नाही, आज बसले ना ते, आज निवेदन घेऊन मग सर आल्यावर परवा 700 लोकांमध्ये काही लोक कामाच्या सोयीने वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत। जर स्वच्छतेचा विषय धरला तर खूपच कमी लोक आहेत। आणि जर 2 प्रभागामध्ये त्यांचं काम होत नाही त्यांच्याकडनं, तर इकडचं काम कसं होतं हे मला विशेष वाटतंय गेले 15-16 दिवसापासून। बस साहब, हो रही साफ सफाई इनके बगैर हो रही है क्या शहर में? साफ सफाई काम चालू है। तो इनको नहीं भी लिए तो साफ सफाई होते रहेगी? नहीं, ऐसा नहीं है, साफ सफाई काम चालू है इनका। साहब से चर्चा, ये निवेदन देंगे, साहब से चर्चा करके इनका काम करेंगे। तो इनकी जरूरत है। दिए है पहले भी साहब को। नहीं, वो तो मुझे नहीं पता, लेकिन मैं अभी उनका उसी निवेदन उनके लेके पास में होंगे ना सर से, हमने बात नहीं साहब करी। आने के बाद बात करते हैं। सत्ता जाण्याचं मतलब काय अडचण आहे का आपल्याला? काय अडचण आहे का आपल्याला? नाही नाही, आल्यावर चर्चा करू। समाधान आहे का आपल्याला? नाही, आमचं कसं समाधान होईल? माझं तत्व एक आहे की माझ्या कामगारांना लवकरात लवकर कामावर घेतलं तर समाधान आपलं। राहिला विषय काही मागण्यांचा, तो आपण प्रत्येक महिन्याला आपण निवेदन देतो। पगार लेट झाला त्याचं निवेदन देतो, किमान वेतन द्या त्यासाठी तक्रारी दाखल करतो। पण आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला आमचे सर्व कामगार, खास करून याच्यात महिला आहेत, अतिशय गरीब कुटुंबातल्या महिला आहेत आणि त्या महिला घरी आहेत। प्रत्येक माणसाचं एक नियोजन असतं, भले त्याला 50,000 जरी पगार असला तर त्या माणसाचं नियोजन असतं की त्या महिन्याला त्याचा पगार हा खलास होतो, संपत होतो।
मग आता हे 7-8 हजारावर काम करणाऱ्यांनी जगावं कसं, हा मोठा प्रश्न आहे. आपण निवेदन देऊन आंदोलन संपणार आहे. जोपर्यंत आम्हाला कामावर घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही. हे मुद्दा आहे. बेमुदत आंदोलन आहे. दिग्विजयवाल्याने मग ठेका संपला तरी मागील महिन्याचा पगार अजूनपर्यंत 20 तारीख आली तरी सुद्धा अजूनपर्यंत पगार केलेला नाही. दिग्विजय का टेंडर खत्म हो गया है? हा उनका टेंडर खत्म कर म्हणून अजूनपर्यंत पगार केला यांनी असं करायला पाहिजे होतं की ही मुदतवाढ चालू ठेवायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर टेंडर काढायला पाहिजे होतं. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर साझी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 लगाने का काम भी करेंगे। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।